सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 120। अभंग क्रमांक 238। मृत्युलोकी आम्हा आवडती परी। नाही एका हरिनामे विणे विटले हे चित्त प्रपंचापासूनी। वमन ते मनी बैसलेंसे ध्रुव सोने रूपे आम्हा मृत्तिके समान। माणिके पाषाण खडे जैसे दोन तुका म्हणे तैशा दिसतील नारी। रिसाचिया प्री आम्हांपुढे तीन। अर्थ हे मृत्यू लोक आम्हाला आवडते, पण या मृत्यू लोकात हरी नामावाचून दुसरे काहीही आम्हाला आवडत नाही। आता आमचे चित्त प्रपंचापासून विटले ओकलेल्या अन्नाप्रमाणे आहे, मणी फक्त हरिनाम आहे। सोने रूपे आम्हाला मातीप्रमाणे, तर माणिक हिरे आम्हाला हे दगडाप्रमाणे आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, ज्या सुंदर नारी आहेत त्या आम्हाला अस्वालाप्रमाणे दिसतात। अभंग क्रमांक 239। स्त्रियांचा तो संग नको नारायणा। काष्ठाया पाषाणामृत्तिकेच्या एक नाठवे हा देव घडे भजन। लांचावले मन आवरे ना ध्रुव दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे। लावण्य ते खरे दुखमूळ दोन तुका म्हणे जरी अग्नी जाला साधू। परी पावे बाधू संष्टणे तीन। अर्थ महाराज म्हणतात, देवा मला स्त्रियांचा संग नको आहे, मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असतील तरी नको, कारण त्यांच्यामुळे देवाचे भजन व देव ही आठवत नाही, कारण मन हे त्यांच्या ठिकाणी लांचावलेले असते, त्यामुळे ते आवरत नाही। आहो दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तरी मरण ओढवते व त्यांचे लावण्या हे खरे दुखाचे मूळ आहे। तुकाराम महाराज म्हणतात, अग्नी हा उपकरी असला तरी पण त्याच्याशी संबंध आला की तो आपल्यालाही बाधतो, म्हणजे नष्ट करतो। अभंग क्रमांक 240। पराविया नारी रखुमाईस्मान। हे गेले नेमून ठाईंचेंची एक जाई वो तू मातेन करी सायास। आम्ही विष्णुदास तैसे नहो ध्रुव सहावे मज तुझे हे पतन। नको हे वचन दुष्ट वदो दोन तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार। तरी काय नर थोडे झाले तीन। अर्थ भक्ती प्रतिपाळे म्हणजे भक्तांचे रक्षण करणारी विठाबाई तू कृपाळू माऊली आहेस। हे विठ्ठला तुला माझा विसर तरी कसा पडला, अरे माझे कपाळच फुटके त्याला मी तरी काय करू। तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला तू माझे संचित जाळून तू मला भेट दे, हे उचित कर्म तू कर ही माझी विनंती तुझ्या पाशी आहे।